पोलीस भरतीतल्या नवीन तंत्रज्ञानामुळे अडचणी आहेत। 100 मीटर अंतर धावताना 4 ते 5 सेकंद वाढवून दाखवत असल्यानं उमेदवारांच्या गुणांवर याचा परिणाम होतोय आणि पोलीस भरतीतल्या नवीन तंत्रज्ञानामध्ये बदल करावा अशी आता विद्यार्थी मागणी करतात। सोलापुरातल्या तरुणांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। सध्या संपूर्ण राज्यभर पोलीस भरती सुरू आहे। सोलापूरमधून हा सगळा प्रकार समोर येतोय। पोलीस भरती करणाऱ्या या तरुणांच्या काय नेमक्या समस्या आहेत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा यांनी। राज्यभरामध्ये जी पोलीस भरती आहे मोठ्या प्रमाणात होताना दिसते। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही भरती होताना दिसते। मात्र 100 मीटर धावण्याचा जो प्रकार आहे त्यामध्ये काहीसं तांत्रिक अडचण येत असल्याची जी तक्रार आहे राज्यभरातून होताना आपल्याला दिसून येते। आपण सध्या सोलापूर शहरात ज्या ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस चालते त्या ठिकाणी आहोत। आता ही जी अडचण येते याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील उडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काय नेमक्या अडचण येत आहे? शासनाच्या माध्यमातून जी पोलीस भरती प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये RFID ही नवीन प्रणाली तंत्रज्ञान वापरलं जात आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा उपयोग तरुण मुलांना होताना कुठंतरी दिसत नाही, तर त्याचा दुरुपयोगच मुलांवर होतोय। एक साईडला चिप लावल्यामुळे जिथं 12.30 12.37 सेकंदात जिथं 100 मीटर संपलं पाहिजे तिथं त्यांना 15-15 सेकंद 16-16 सेकंद टायमिंग दाखवलं जात आहे। त्यामुळे त्यांच्या मार्काची तफावत जर बघितली तर जिथं 12, 13, 14 मार्क पडायला पाहिजे तिथं 4, 5, 6, 7 असे मार्क पडतात। म्हणजे जवळपास 6 गुणांचा जर फरक पडत असेल आणि तर त्या मुलांवर अन्यायच आहे, कारण एक मार्काने मेरिट जातं। तर आम्हाला फक्त एवढेच एक क्लीन इमेज असलेल्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की बाबा तुमच्या गृह खात्याच्या माध्यमातून जी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे ती पारदर्शक असावी आणि मुलांवर अन्यायकारक होऊ नये एवढीच आम्हाला आपल्या माध्यमातून विनंती। पोलीस भरतीला जे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक सुद्धा आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे। काय नेमक्या अडचणी? सर, याच्या अगोदर जर पाहिलं गेलं तर जी नवीन प्रणाली आहे याच्या अगोदर सोलापूर सिटी आहे, 2 ठिकाणी चिप आहे, त्याच्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम नाहीये। पण काही ठिकाणी काय केलेलं आहे की सर जे 100 मीटरचा जो स्टार्ट आहे त्या स्टार्ट मध्ये खूप प्रॉब्लेम आहे। काय की सर तिथून स्टार्टला चिप नाहीये, त्याच्यामुळं काही विद्यार्थ्यांना काय होते की विसल असेल किंवा त्यांचं जे आवाज आहे त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येत आहे। 100 मीटरला एंडला चिप आहे। सर्व विद्यार्थ्यांची एवढीच मागणी आहे की सर दोन्ही साईडला 100 मीटरला चिप ठेवा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही। कॅमेरामन नागेश राशींकर सह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।